पुण्यातील पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बोर्डाला फासलं काळं. रुग्णालय प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची केली मागणी. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरण. गर्भवती महिलेने जन्म दिलेल्या जुळ्या मुलींची प्रकृती. दोन्ही मुलींचा जन्म 7व्या महिन्यात झाल्यामुळे एका मुलीला वेगवेगळं दुखत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी. धनंजय देशमुख आणि अजित पवार यांना दिलं पत्र. सगळ्या बाबतीत थोडी दिरंगाई झाली. अजित पवारांनी मान्य केलं धनंजय देशमुख. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 16व्या वित्त आयोग दौऱ्याच्या अनुषंगाने बैठक संपली. 8 आणि 9 मे रोजी वित्त आयोगाचा दौरा. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतला तयारी आढावा. मुंबईतील कांजूरमार्ग येथील कचऱ्याची दुर्गंधी दिवसेंदिवस वाढते. अनेक वेळा तक्रारी करूनही पालिका ठोस पावले उचलत नसल्याचा स्थानिकांचा आरोप. पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाधित. 7 गावातील लोकांचा विरोध कायम. पुरंदरच्या सासवडमधील तहसील कार्यालयासमोर बाधित गावातील नागरिकांचा बेमुदत उपोषण. रायगडच्या पेणी तालुक्यातील जावळी गावात अवकाळी नुकसान. अनेक घरांवरील पत्रे उडाले. काही ठिकाणी घरांच्या भिंतीही कोसळल्याने मोठे नुकसान.